हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 16 मार्च रोजी झालेला इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र पेपर या पेपरची सर्व उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 16 मार्च रोजी झालेला 10वीचा इतिहासचा पेपर. त्यामध्ये पहिला प्रश्न आणि त्याची उत्तरे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं उत्तर आहे ऊर. त्यानंतर आद्य कीर्तनकार संत नामदेव, आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअर आणि चुकीची जोडी ओळखा. पहिली ही चुकीची जोडी आहे. या ठिकाणी दुसरी जोडी चुकीची आहे, कारण का कशाबद्दल कुस्तीपटू होते. ओके, नेक्स्ट. यामध्ये पहिली जोडी चुकीची आहे. दुसरा आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. 1951, 1982 या ठिकाणी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरुवात आणि खाजगी वाहिन्यांना परवानगी. दुसरा इथे मूर्त वारसा अनेक आहेत, त्यापैकी कोणतेही 2 लिहू शकता. या ठिकाणी सुद्धा अनेक आहेत, त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. तिसरा इथे फ्रान्स आहे. इंग्लंडमध्ये ब्रिटिश संग्रहालय, सालारजंग म्युझियम हे हैदराबाद, म्हणजेच देश विचारला म्हणजे भारत येणार. आणि या ठिकाणी अमेरिकामध्ये नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. त्यानंतर थोडक्यात टिपाल्या, त्याचे पहिलं राष्ट्रवादी इतिहास लेखन, याचं उत्तर आपण बघूया. राष्ट्रवादी इतिहास लेखन भारतात 1900 शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. त्यानंतरचे हे पूर्ण उत्तर वाचायचं आहे. टिपाद्यातून उपयोजित इतिहास याचं उत्तर या प्रकारे उत्तर तुम्ही लिहू शकता. तिसरी टिप आहे मार्को पोलो. तर मार्को पोलो म्हणजे काय? मार्को पोलो हा जग प्रवासाचा जन्म इसवी सन 1254 मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. असे अनेक मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. 4 गुण आहेत. त्यातलं पहिलं, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. याचं कारण आहे. कारण या प्रकारे तुम्ही लिहू शकता. विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. याचं उत्तर वाचायचं आहे. ओके, नेक्स्ट. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू आहे. प्रकरण 1 मध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल. चौथं, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. याचं कारण आहे. नेक्स्ट. चौथा, पॅसेज दिला. हा अगोदर सुद्धा पॅसेज येऊन गेलेला आहे, पुन्हा आलेला आहे. प्रश्न पण तेच विचारलेले आहेत. कोणत्या काळातील? मौर्य काळातील. कोणती लिपी आहे? ब्राह्मी लिपी. आणि सौ गौडा ताम्रपटाचे इतिहास महत्त्व करा. या पुस्तकात पॅरामधून तुम्ही व्यवस्थित लिहायचे 2 मार्क्स आहेत. ओके. त्यानंतर 5वा प्रश्न, त्यातील पहिला, भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये शोधारण स्पष्ट करा. याचं उत्तर आहे. उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. बघा, आपण काय उत्तर लिहिलं आहे आणि उत्तर काय आहे याची तुम्ही खात्री करायची आहे. दुसरं आहे, आकाशवाणीचा इतिहास तुम्ही लिहायचा आहे. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. याचं उत्तर बघा. उत्तर चौथा, ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते सांगा. उत्तर बघा.
त्यानंतर 6वा प्रश्न, अचूक पर्याय आहे संसदेला. या ठिकाणी दुसरं हरित क्रांती. चुकी बरोबर साकारल्या. पहिलं विधान बरोबर आहे, प्रकरण 1 मध्ये आहे. दुसरं, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. हे विधान चूक आहे. याचं उत्तर या प्रकारे लिहायचं. तर कोण ठरवतं? निवडणूक आयोग ठरवतो. ओके, राज्य सरकार नसून तर कोण ठरवतं? निवडणूक आयोग. तिसरं, निवडणुकातील भ्रष्टाचारामुळे लोकांच्या लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास होऊ शकतो. हे बरोबर आहे विधान. तुम्ही या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता. या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यानंतर आहेत कृती पूर्ण करायची आहेत. ओके, इतर सुद्धा आहेत वैशिष्ट्य, ते इतर वैशिष्ट्य लिहिलात तरी चालेल. दुसरी कृती हे महाराष्ट्रामध्ये आहे, ओरिसामध्ये, छोटा नागपूर, बिहार. आणि शेवटचा 9वा प्रश्न, त्यातील पहिला, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. आव्हाने दिसत आहेत तुम्हाला? त्यानंतर राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जातात आणि याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर पाहिलेली आहेत. तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत याचं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि पुढील परीक्षेसाठी, पेपर भूगोलसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.